झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील रेसिडेन्शियल स्कूलमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी संस्थेचे चेअरमन आणि सुप्रिटेंडंट यांच्या विरोधात पोस्को व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. घेतली नाही. शेवट मुलांनी ती ऍक्शन घेतली. प्रकल्प सरांजवळ त्यांनी मेसेज केला, तेव्हा त्या सरांना माहिती पडलं आणि ते सर परस्पर येऊन चौकशीला आले. तेव्हा त्यांचे डोळे उघडले की आपल्या शाळेत काय झालं असतं. मग ही शाळा चालवायची आहे का मुलींना वापरायचं आहे इथं ते आम्हाला कळत नाही. आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे. माझी मुलगी 10वीला आहे, पण हे लहान मुलींचं काय होईल. आज जर आम्ही माघार घेतली तर उद्या उठून ते सर तसेच अत्याचार करतील आणि एक एक मुलींचं काय करून टाकतील ते मी शब्दात सांगू शकत नाही. आणि त्याला माया बहिणी आहेत का नाही हे त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे. त्यांच्यावर जर ही वेळ आली असती तर त्यांनी काय केलं असतं, एवढंच बोलायचंय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. पीडित मुलीला तातडीने न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते. दरम्यान पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व बाबींचा अभ्यास करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.